बरं. अ, आज आपल्या चॅनलमध्ये बालासाहेबजी चव्हाण ज्यांना या धारूर परिसरामध्ये पहाडी राजे म्हणून ओळखलं जातं, असे एक मराठा समाजसेवक, मराठा क्रांतिकारी असं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलेलं आहे. तर त्यांच्याशी आपण या मराठा आंदोलन, मराठा समाज हा आझाद मैदानाकडे कूच करणार आहे, याविषयी काही आपण माहिती घेऊ, चर्चा करू. नमस्कार बालासाहेबजी चव्हाण, आपले नमस्कार. या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. आपण 27 ऑगस्ट रोजी आझाद मैदानाकडे सर्व मराठा समाज आगेकूच करणार आहे आणि आपण एक मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जवळचे व्यक्तिमत्व समजले जातात. आपण मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये धडाडीने सहभागी असतात. 27 ऑगस्ट रोजी हा जो आपला मोर्चा जाणार आहे, हा जो रॅली जाणार आहे किंवा आंदोलनाकडे आपण जात आहात, तर याविषयी काय सांगाल? 27 तारखेविषयी काय म्हणता येईल तुम्हाला? आता 27 तारखेला तर आपण मुंबईला जाणारच आहोत. पण त्या अगोदर त्या अनुषंगानं आपण एक इशारा बैठक ठेवली. तर ती इशारा बैठक ठेवलेली मांजरसुंबा, तालुका बीड, जिल्हा बीड. तर त्या दिवशी इशारा बैठक यासाठी ठेवली की आपण सरकारला इशारा देऊ इच्छितो की सरकारला आपण इशारा द्यानो तिथून, किंवा तुम्ही आज 24 तारीख आहे आणि आम्ही 27 तारखेला आंतरवली सराटीतून निघणार आहेत. मग त्यावर तुम्ही काय निर्णय घेतलाय का नाही घेतलाय, तुम्हाला आम्ही आजच इथून इशारा देत आहोत की तुम्ही जर कुठला निर्णय घेतला नसेल तर 27ला निघायच्या अगोदर तुम्ही तो निर्णय घ्या. यामुळे आम्ही तिथं मांजरसुंब्याला आपण तिथं बैठक ठेवलेली आहे. तर त्या बैठकीसाठी बरेच जिल्ह्यातून लोक येणार आहेत. बीड जिल्हा पूर्ण येणार आहे. परभणी असेल, नांदेड असेल, तुमचा धाराशिव असेल, परत इकडे खाली नांदेड असेल, इकडले पण लोक तिथे येणार आहेत. मांजरसुंबा या ठिकाणी जी बैठक आहे ती खूप मोठी होणार असं तुमच्या बोलण्यातून जाणवतंय. तर त्या ठिकाणचं नियोजन कसं आहे, नेमकं काय तयारी झालेली आहे, आता किंवा तिथून तुम्ही कोणता इशारा देणार आहात? तिथून आता मनोजदादा जरांगे पाटील हे सरकारला इशारा देणार आहेत. आम्ही शांततेच्या मार्गानं आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत. इथून पाठीमागे आम्ही मुंबईला गेलतो. मराठा समाज हा आमचा सगळा मुंबईला गेलेला होता. त्यावेळेस सुद्धा साधी एक काठी सुद्धा कुणाला लागली नाही, किंवा साधा एक कुणाला खर्चटलं सुद्धा नाही. यावेळेस सुद्धा आम्ही शांततेत जाणार आहेत. पण आम्ही जायच्या अगोदर मनोजदादा जरांगे पाटील हे तुमच्या मांजरसुंबा येथून सरकारला इशारा देऊ इच्छितात आणि ते इशारा देणार आहेत. बर, आता हा जो आहे मांजरसुंब्याची जी बैठक आहे ती सर्वसमावेशक, तुम्ही आता या बैठकीसाठी किंवा या रॅलीसाठी नियोजन करताय आंदोलनासाठी, तर तुम्ही हा परिसर पिंजून काढलेला आहे. तर या वेळेला तुम्हाला इतर काही लोकांचा पाठिंबा मिळतोय की काही विरोध जाणवतोय? नाही, इतर समाज आपल्याकडे सहभागी आहे काय? नाही. ऐका, या गेल्या वेळेसच्या आणि या वेळेसच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये फार काही बदल झालेला आहे. तर ज्या गावातून 2 गाड्या निघालत्या, तर त्या गावातून आता 4-5 गाड्या निघायला लागल्यात. बरोबर आहे. दुसरा मुद्दा, यावेळेस धनगर बांधवांनी आपल्याला समर्थन केलेलं आहे. परत मुस्लिम बांधवांनी आपल्याला समर्थन केलेलं आहे. SC बांधवांनी आपल्याला समर्थन केलेलं आहे. महादेव कोळी समाज असेल त्यांनी पण आपल्याला समर्थन केलेलं आहे. सगळ्या समाजाचं आपल्याला समर्थन आहे. आणि मी प्रामुख्यानं सांगू इच्छितो की SC समाज असेल आणि मुस्लिम समाज असेल, या दोन्ही समाजानं 2 वर्ष झालं जिथं जिथं आमची रॅली जाईल, जिथं जिथं आमचा मोर्चा जाईल, तिथं तिथं त्यांनी आम्हाला जेवण्यासाठी मदत केलेली आहे, फराळासाठी मदत केलेली आहे, पाण्यासाठी मदत केलेली आहे. आणि यावेळेस सुद्धा ते ताकदीनिशी आमच्या पाठीमागे राहतील असा त्यांनी आम्हाला आत्मविश्वास दिलेला आहे. शासन दरबारी याबाबत काही हालचाली आहेत का? आता शासन दरबारी पाठीमाग पाटील सोलापूरला गेले होते, तिथं पण एक मंत्री येऊन गेले. आता काल परवा पण एक मंत्री आंतरवली सराटीमध्ये येऊन गेले. पण पाटलांनी सांगितलंय की बाबा आता माझी माघार नाही, मी माघार घेणार नाही. कारण मला याचा काहीतरी निकाल पाहिजे. आपण म्हणतो का निकाल पाहिजे, याचा आम्हाला निकाल पाहिजे. मला ते आश्वासनं नको आणि काय नको. त्या जी सगळे सोयरे असतील, सरसकट असेल किंवा हैदराबाद गॅजेट असेल, त्याची अंमलबजावणी पाहिजे आम्हाला, असं पाटलाचं म्हणणं आहे. जर शासन दरबारी काही हालचाली झाल्या तर हा मोर्चा 27 तारखेला जाणारच, की मध्ये काही त्यानंतर काही थांबवा होऊ शकते का?
मनोज दादा एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या तोंडातून जर एखादा शब्द गेला तर तो कडीला लावल्याशिवाय ते थांबत नाही. त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. ते म्हणले मी मुंबईला जाणार, मग ते मुंबईला 100% जाणार. तुम्ही आरक्षण दिलं तरी जाणार, तुम्ही नाही दिलं तरी जाणार. आरक्षण दिलं तर आम्ही गुलाल घेऊन मुख्यमंत्री साहेबाला जाऊन आम्ही गुलाल लावणार, आणि त्यांनी जर नाही दिलं तर आम्ही शांततेच्या मार्गानं जे आमचं काय ठरलेलं आहे, आमचे जी काही डिसिप्लिन आहेत, आम्हाला जी त्यांनी डिसिप्लिन घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे आता पाठीमागं आम्ही मुंबईला जाऊन सगळं काही बघून आलो की सगळे ग्राउंड असतील, रस्ते असतील. आता तिथला जे आमचा समाज आहे, मराठा बांधव असतील, SC असतील, मुस्लिम समाज असेल, अदरचे सगळे समाज असतील, कोळी बांधव असतील, यांनी सगळ्यांनी आम्हाला गेल्या वेळेस पण सहकार्य केलं, यावेळेस पण सहकार्य करणार आहेत. तर तसं तुम्ही मला जी प्रश्न विचारला की आरक्षण दिल्यावर तुम्ही जाणार का, तर आम्ही आरक्षण दिलं तरी जाणार आणि नाही दिलं तरी जाणार. आरक्षण दिलं तर आम्ही त्यांना जाऊन गुलाल लावणार, नाही दिलं तर आमच्या शांततेच्या मार्गानं आम्ही तिथं जाऊन बसणार मुंबईमध्ये.